नमस्कार मित्रांनो, लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सोशल मीडिया शाप की वरदान या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध। चला तर मग पाहूया। सोशल मीडिया शाप की वरदान। आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे। फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर यासारख्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने आज जग अगदी आपल्या हातात आले आहे। काही सेकंदात जगात कुठेही संपर्क साधता येतो, ज्ञान मिळवता येते, माहिती शेअर करता येते। मात्र याचा उपयोग कसा केला जातो यावरच तो शाप आहे की वरदान हे ठरते। सोशल मीडिया हे योग्य वापर केल्यास एक मोठं वरदान ठरू शकतं। सोशल मीडियामुळे जगभरातील लोक एका क्लिकवर संपर्क साधू शकतात। यामुळे नातेसंबंध दृढ होण्यास मदत झाली आहे। तसेच व्यवसाय, शिक्षण आणि माहितीच्या प्रसारासाठी सोशल मीडिया एक प्रभावी व्यासपीठ ठरले आहे। छोटे उद्योजक आपले उत्पादन थेट ग्राहकापर्यंत पोहोचवू शकतात, तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम आणि माहिती सहज उपलब्ध होते। आपत्कालीन परिस्थितीतही सोशल मीडियाने मदतीचे हात पुढे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। मात्र सोशल मीडियाचे दुष्परिणामही कमी नाहीत। सोशल मीडियावर वेळेचा अपव्यय खूप मोठ्या प्रमाणावर होतो। अनेक तरुण दिवसरात्र मोबाईलमध्ये गुंतून पडतात, त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो। खोटी माहिती, अफवा, द्वेषमूलक पोस्ट यामुळे सामाजिक सलोखा बिघडतो। सायबर गुन्हेगारी, खाजगी माहितीची चोरी, मानसिक त्रास अशा अनेक समस्यांनाही सोशल मीडियामुळे तोंड द्यावे लागते। तसेच आभासी जगात रमून वास्तव जगापासून दुरावणे यामुळे मानसिक आणि सामाजिक समस्या निर्माण होतात। निष्कर्ष, सोशल मीडिया हे एक प्रभावी साधन आहे। त्याचा उपयोग योग्य पद्धतीने, मर्यादित आणि सकारात्मक हेतूने केला तर ते वरदान ठरेल, अन्यथा तो एक शाप बनू शकतो। म्हणूनच जबाबदारीने आणि विचारपूर्वक सोशल मीडियाचा वापर करावा, जेणेकरून त्याचे सकारात्मक फायदे आपल्याला आणि समाजाला मिळतील। धन्यवाद। अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।